आता पाहणार आहोत राजकीय बातम्या। माळेगाव कारखाना नीट चालवला नाही तर गाठ माझ्याशी आहे, अजित पवारांची तंबी, सही करून बाहेर फिरायचं असेल तर राजीनामा द्यायचा, दिला इशारा। कारखाना 5 वर्ष तसाच चालला पाहिजे, त्याच्यात कुठेही हलगर्जीपणा होणार नाही। आत आल्यानंतर सही केल्यानंतर एक जरी मला बाहेर फिरताना दिसला ना तर माझ्याशी गाठ आहे। ज्याला फिरायचं असेल त्यांनी राजीनामा द्यायचा, खुशाल कुठं फिरायचं तिकडे फिरा, मला काही म्हणायचं नाही। कर्जमाफीची आठवण करून देत रोहिणी खडसे यांच्याकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कटआउटला गाजराचा हार, तर रोहिणी खडसेंच्या घरातही एक केंद्राचं मंत्रीपद, योगेश कदम यांची टीका। लाडकी बहीण योजनेला मोठी कात्री लागणार, इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही, आयकर विभाग लवकरच करदात्यांची माहिती सरकारला पुरवणार, सूत्रांची माहिती। भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार, रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्षपदासाठी 30 जूनला अर्ज भरणार, 1 जुलैला चव्हाणांची सर्वानुमते नियुक्ती जाहीर केली जाणार। जयंत पाटलांना भाजपमध्ये घेण्याचा निर्णय फडणवीसच घेतील, निर्णय झाला तर जयंत पाटलांकडे पहिले आपणच जाऊ, मात्र अद्याप अशी कोणतीही शक्यता दिसत नाही, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। जयंत पाटलांच्या बाबतीत निर्णय असा केला की बाबा त्यांना घ्यायचं तर पहिला माणूस मी जाईन तिथे जयंत पाटलांना सांगायला किंवा तुम्ही आलं पाहिजे पाटील। नाशिकमध्ये ठाकरेंना आणखी एक धक्का, हकालपट्टी केलेले विलास शिंदे रविवारी करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, विलास शिंदेंसह काही माजी नगरसेवक पदाधिकारी प्रवेश करणार असल्याची माहिती, जाहीर नाराजीनंतर विलास शिंदेंवर कारवाई। कार्यकर्त्यांच्या हितासाठी निर्णय घ्यावा लागेल, उद्या भाजपमध्ये किंवा राष्ट्रवादीत गेलो तरी तोच सन्मान असेल, काँग्रेस नेते कुणाल पाटील यांचं वक्तव्य। देशात बिहारला ई-मतदान ॲपच्या माध्यमातून मतदान करण्याची परवानगी, उद्या पाटणा, रोहतास आणि पूर्व चंपारण जिल्ह्यातील 6 नगर परिषदांमध्ये मतदान होणार।